इथे मी पॅराशूट ऑइल घेतलं आहे आणि आता बाउलमध्ये ऑइल काढून घेतलं आहे आणि कॉटन घेतलं आहे। आता सेक्शन बाय सेक्शन आपल्याला ऑइल लावत जायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित भांग पाडून आपल्याला ऑइल लावत जायचं आहे। सगळीकडे आपल्याला ऑइल व्यवस्थित लावायचं आहे। सेक्शन बाय सेक्शन आपल्याला ऑइल लावत जायचं आहे पूर्ण हेअरला। व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आहे ऑइल। अशा रीतीने आपण पुढच्या बाजूला ऑइल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला मागच्या बाजूलाही त्याच प्रकारे आपल्याला ऑइल लावायचं आहे। व्यवस्थित भांग पाडून आपल्याला ते ऑइल लावायचं आहे। ऑइल हे नेहमी स्किनला लागलं पाहिजे। हेअरला ऑइल कमी लावायचे आहे आणि स्किनला जास्त लावायचं आहे आणि मग मसाज द्यायचा आहे। तुम्ही ते कोंबचाही वापर करू शकता, पण मी हाताच्या साहाय्यानेच ऑइल लावत आहे। अशा पद्धतीने पूर्ण हेअरला ऑइल लावून झालेलं आहे। थोडंसं हातावरती मी ऑइल घेतलं आहे आणि ऑइलच्या साहाय्याने आता मी मसाज देणार आहे। सर्वप्रथम आपण फोरहेडला मसाज द्यायचा आहे, प्रेशर पॉइंट द्यायचा आहे। त्यानंतर आपण राऊंड करत पुढून आपण मागे जायचं आहे। सेम तसंच आपण पुन्हा करायचं आहे। बोटांच्या सहाय्याने आपल्याला मसाज द्यायचा आहे। बोट आपले व्यवस्थित फिरले पाहिजेत। त्यानंतर आपण इयर टू इयर कानांच्या इथून आपण राऊंड करत वरती जाणार आहोत। क्लायंटला कधीही प्रेशर विचारायचं आहे हेड मसाज देताना, कारण कधी आपलं प्रेशर कमी किंवा जास्त होऊ शकतं। कमी असेल तर आपल्याला जास्त देता येतं आणि जास्त असेल तर आपल्याला कमी करता येतं। त्यानंतर सेम आपण तसंच बॅक साईडने वरती जाणार आहोत। हेअरच्या मागच्या दिशेने आपण वरती जाणार आहोत राऊंड करत। आपल्याला प्रेशर हे पूर्ण बोटांच्या सहाय्याने द्यायचं आहे।
त्यानंतर आपण प्रेशर पॉईंट देणार आहोत इथे. व्यवस्थित आपल्याला पुढून मागे प्रेशर पॉईंट देत जायचं आहे. सेक्शन बाय सेक्शन आपल्याला प्रेशर पॉईंट देत पुढून मागे जायचं आहे. पूर्ण हेडला आपल्याला प्रेशर पॉईंट द्यायचं आहे. प्रेशर पॉईंट देताना क्लायंटला आपण प्रेशर विचारायचे आहे. फ्रंट टू बॅक पूर्ण हेडला आपण प्रेशर पॉईंट द्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला प्रेशर पॉईंट द्यायचा आहे. क्लायंटला रिलॅक्स फील झालं पाहिजे. पूर्ण हेड आपल्याला कव्हर करायचा आहे प्रेशर पॉईंट देताना. त्यानंतर आपण थोडंसं रिलॅक्सेशनसाठी ही स्टेप घेतली आहे. ह्याने फायदा हाही होतो की आपले ऑइल सगळीकडे लागते आणि क्लायंटला रिलॅक्स फील होतं. कानांच्या इथे आपल्याला मसाज द्यायचा आहे. कानांच्या इथे आपल्याला मसाज देत वरच्या दिशेने जायचं आहे. तसेच कानांना आपल्याला प्रेशर पॉईंट द्यायचा आहे. हेड आपल्याला थोडंसं रिलॅक्ससाठी दाबायचं आहे. ही स्टेप तुम्ही करू शकता. त्यानंतर ब्लड सर्क्युलेशनसाठी आपण ही स्टेप घेत आहोत. ह्याने ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होते. तुम्ही थोडे थोडे हेअर घेऊनही ते करू शकता. मी जास्त हेअर घेऊन केलेला आहे.
त्यानंतर बॅकला आपल्याला प्रेशर पॉईंट द्यायचा आहे. बॅक मसाज थोडासा आपल्याला इथे द्यायचा आहे, जेणेकरून क्लायंटला रिलॅक्स फील होतो. हँड मसाज, बॅक मसाज, नेक मसाज इथे आपण द्यायचा आहे. आता बॅक मसाज देत आहोत आपण, त्यानंतर आपण हँड मसाज देणार आहोत. अशा पद्धतीने आपण हँड मसाजही इथे देऊ शकता.